पवारसाहेबांच्या सूचनेप्रमाणे मी या निवडणुकीला उभा राहिलो. ही लढाई होती. ही लढाई पक्षाची, चव्हाण साहेबांच्या विचाराची, शरद पवारांच्या विचाराचा. सातारा जिल्हा हा जो पूर्वी वाले केला होता तो फोडण्याचा प्रयत्न सातत्याने ज्यांनी केला होता त्या पक्षाच्या विरोधात ही लढाई होती. एका बाजूला सगळं सत्ता, बाकी सगळं होतं आणि नेते होते, पण एका बाजूला सामान्य जनता मी होतो. जो लोकप्रतिनिधी आहे यांनी गद्दारी करून पक्ष फोडला. यांनी सरकार पाडण्यामध्ये पुढाकार घेतला आणि अगदी त्यांच्या मुख्यमंत्र्यापासून सगळ्यांनी सांगितलं की सरकार पाडण्यामध्ये आघाडीवर होते आणि त्याचा नाराजी प्रचंड प्रमाणात जनतेमध्ये महाराष्ट्रामध्ये आहे, तशी कोरेगाव मतदारसंघामध्ये आहे. आणि म्हणून ती नाराजी त्या बातेमध्ये मग या माणसांना, ह्या व्यक्तींनी गद्दारी केले, त्यांना पाडलंच पाहिजे आणि त्याला एक स्ट्रॉंग पर्याय म्हणून मी होतो आणि मला परत निवडणुकीला उभं राहण्याच्या संदर्भात मी निर्णय घेतलेला आहे. विरोधकांकडून सतत एक टीका केली जाते, भूमिपुत्र उपराकार अशी जास्त चर्चा आहे या गोष्टीची. नाही, भूमिपुत्राची व्याख्या त्यांनी एकदाच सांगावी. म्हणजे ते परवाच्या दिवसापर्यंत इथं नव्हतेच, ते ब्राझीलला होते. ते कुठले भूमिपुत्र आले आणि मी काय फॉरेन तर नाही, मी आता इथंच आहे. मी इथंच आहे, कोरेगावमध्ये राहतो. कोरेगाव आता कुठला विषय राहिलेला नाही आहे. एक तर जनता कंटाळलेली आहे. चुकीच्या माणसाला निवडून दिल्याचं प्रत्यंतर काय हे 5 वर्षामध्ये सर्वसामान्य जनतेने आणि लोकांनी पाहिलेलं आहे, प्रशासनाने पाहिलेलं आहे. आज महाराष्ट्रात विधानसभेची रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. साताऱ्यातील कोरेगाव मतदारसंघामध्ये आला आहोत. आपल्याशी महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे, आपण त्यांच्याशी संवाद साधूयात. साहेब, काय सांगाल, कशा प्रकारे आपला प्रचाराला सुरुवात झाली आहे? प्रचाराची सुरुवात फार चांगली झालेली आहे. म्हणजे प्रचाराची सुरुवात करत असताना मला सांगावंसं वाटतं की निवडणुकीचा अर्ज उमेदवारीचा भरताना प्रचंड प्रमाणामध्ये लोकांची उत्स्फूर्तपणे गर्दी होती आणि लोकांचा सहभाग होता. दिवसेंदिवस आता प्रचाराची रणधुमाळी वाढायला लागलेली आहे. त्या प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये आज चांगल्या प्रकारचा महाविकास आघाडीला प्रतिसाद उमेदवार म्हणून मिळतोय, त्याचा उल्लेख करावा लागेल. पवार साहेबांनी आपल्याला परत एकदा संधी दिली आहे, त्याच्यासाठी त्या कशा प्रकारे काम चालू केले आपण मतदारसंघामध्ये? नाही, एकतर लोकसभेच्या निवडणुकीला महाविकास आघाडीच्या असलेल्या आदेशाप्रमाणे, पवार साहेबांच्या सूचनेप्रमाणे मी या निवडणुकीला उभा राहिलो. ही लढाई होती. ही लढाई पक्षाची, चव्हाण साहेबांच्या विचाराची, शरद पवारांच्या विचाराचा. सातारा जिल्हा हा जो पूर्वी वाले केला होता तो फोडण्याचा प्रयत्न सातत्याने ज्यांनी केला होता त्या पक्षाच्या विरोधात ही लढाई होती. आणि एका बाजूला सगळं सत्ता, बाकी सगळं होतं आणि नेते होते, पण एका बाजूला सामान्य जनता मी होतो. मला वाटतं की त्यावेळेची लोकसभेची लढाई तुम्हाला कळलं असेल की तांत्रिक मुद्दे झाले नसतील, लढाईचा निकाल वेगळा लागला असता. त्याच्यानंतर परत पवारसाहेबांनी परवाच्या दिवशी सुद्धा हा महाविकास आघाडीने निर्णय घेतला. मला निर्णय त्या ठिकाणी उद्धवजी ठाकरे साहेबांची, बाळासाहेबची शिवसेना असेल, त्याचबरोबर काँग्रेस असेल आणि आपली राष्ट्रवादी शरद पवार असेल, या सगळ्या नेत्यांनी मला सांगितलं की ह्या विभागामध्ये जो लोकप्रतिनिधी आहे यांनी गद्दारी करून पक्ष फोडला. यांनी सरकार पाडण्यामध्ये पुढाकार घेतला आणि अगदी त्यांच्या मुख्यमंत्र्यापासून सगळ्यांनी सांगितलं की सरकार पाडण्यामध्ये आघाडीवर होते आणि त्याचा नाराजी प्रचंड प्रमाणात जनतेमध्ये महाराष्ट्रामध्ये आहे, तशी कोरेगाव मतदारसंघामध्ये आहे. आणि म्हणून ती नाराजी त्या बातेमध्ये मग या माणसांना, ह्या व्यक्तींनी गद्दारी केले, त्यांना पाडलंच पाहिजे आणि त्याला एक स्ट्रॉंग पर्याय म्हणून मी होतो आणि मला परत निवडणुकीला उभं राहण्याच्या संदर्भात मी निर्णय घेतलेला आहे. मला वाटतं की महाराष्ट्रामधला इतिहास जर बघितला तर त्यांनी बंडखोरांना कधी साथ दिलेली नाही. त्यामुळे येत्या निवडणुकीमध्ये लोकांचा स्वाभिमान आहे, पक्षफुटीच्या बाबतीमधल्या लोकांमध्ये तीव्र नाराजगी आहे, त्याचा फायदा निश्चितपणाने मिळेल आणि यामधला बंडखोर पराभूत होईल. लाडकी बहीण योजनेबद्दल आपल्या विरोधकांकडून जोरदार त्याचा प्रचार करण्यात येतोय. ही योजना की कशा प्रकारे चालू आहे, होते का फायदा महिला? मी माझं वैयक्तिक मत मांडलं तर लाडकी बहिणीची योजना जी आणली आहे, आता त्यांनी 1,500 आणली, आम्ही पण 3,000 दिलेले आहे. आमचं सरकार आल्यानं 3,000 दिले आणि वेगवेगळ्या प्रकारच्या महाविकास आघाडीचा अजेंडा बघितला तर तो केंद्र शेतकऱ्यांना करून केलेला आणि गरिबांना करून केलेला आहे. मग त्यामुळे नियमित कर्ज भरणारे 3 लाखाचे असतील त्यांची कर्जमाफीचा विषय असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे अनुदान. मी अजून 1-2 सजेशन आम्ही सुचवणार आहे की शेतकऱ्यांना अजून द्यायचं असेल तर शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर जे असतो
त्याचं जे डिझेल असेल ते जरा स्वस्त कसं करता येईल, अशा प्रकारचे काही अजून मुद्दे शेतकऱ्यांनी आम्हाला मांडलेले आहेत. हमी भावाच्या बाबतीमधला विषय आहे. या सर्व गोष्टीचा विचार करून आपण त्यात अजून ॲड करता येईल का हे बघतोय. परंतु मला एक सांगावंसं वाटतं, या महाराष्ट्राची ओळख होती ना, ती विकसित झालेला महाराष्ट्र होता. या राज्याचा विकास जो काँग्रेसच्या काळापासून सुरू झाला आत्तापर्यंत, त्यामुळे सगळी लोक बोलायची की महाराष्ट्रामध्ये गेल्यानंतर विकास इतर राज्यांनी बघावा. इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्र विकसित झाला होता. दुर्दैव असं आहे की एका बाजूला आदर्श महाराष्ट्राचा घ्यायचा झाला कायदे विधी करण्याच्या बाबतीमध्ये, त्याच महाराष्ट्राला निवडणूक जिंकण्यासाठी या महायुतीला जर एवढी चांगली कामं केली असती तर निवडणूक जिंकण्यासाठी योजना आणण्याची गरज नव्हती. या महायुतीला मध्य प्रदेशची योजना या ठिकाणी आणून निवडणूक जिंकावं लागते. हल्ली महाराष्ट्र विकसित आणि प्रगतीच्या आणि राजकीय दृष्टिकोनावर चर्चा होत होती, त्याच महाराष्ट्रामध्ये आता निवडणूक जिंकण्यासाठी योजना याव्या लागतात. ही महाराष्ट्राचा बदल गेल्या 4 वर्षामध्ये आपण पाहिलेला आहे. आपल्या विरोधकांकडून सतत एक टीका केली जाते, भूमिपुत्र उपराकार अशी जास्त चर्चा आहे या गोष्टीची. नाही, भूमिपुत्राची व्याख्या त्यांनी एकदाच सांगावी. म्हणजे ते परवाच्या दिवसापर्यंत इथं नव्हतेच, ते ब्राझीलला होते. ते कुठले भूमिपुत्र आले. आणि मी काय फॉरेन तर नाही, मी आता इथंच आहे. मी इथंच आहे, कोरेगावमध्ये राहतो. कोरेगाव आता कुठला विषय राहिलेला नाही आहे. एक तर जनता कंटाळलेली आहे. चुकीच्या माणसाला निवडून दिल्याचं प्रत्यंतर काय हे 5 वर्षामध्ये सर्वसामान्य जनतेने आणि लोकांनी पाहिलेलं आहे, प्रशासनाने पाहिलेलं आहे. प्रचंड दबाव, प्रचंड दादागिरी, खोटी लोकांवर गुन्हे दाखल करून दबाव टाकून करणे, अधिकारी कर्मचाऱ्यांना हाताशी करून त्याप्रमाणे कारवाई करण्याचा प्रयत्न करणे, अशा प्रकारचे विषय जे बघितले नव्हते ते आता सध्या पाहिल्यानंतर त्यांनी या असलेल्या सर्व निवडणुकीत लोकांनी ठरवलेलं आहे की बदल आपल्याला करायचा. महाराष्ट्रात सध्या कुठलं वातावरण होते? महाविकास आघाडीचं वातावरण पाहायला मिळतंय, तर महायुतीचं पण आता लाडकी बहीण योजनेमुळे त्यांना फायदा होताना दिसतोय. काय वाटतं तुम्हाला? मला वाटत नाही लाडकी बहीण योजनेचा फायदा काही प्रमाणात झाला तरी होईल असं मला वाटत नाही. कारण काय माहितीये का, लोक भविष्यातला वेध घेतात. आत्ताच्या पुरतं 3 महिन्यानंतर, आता मला कधी कधी माहिती बघितच विचारतात 3 महिन्यानंतर चालू राहणार काय योजना, त्यांना शंका व्यक्त करतात इथे. आज माझं म्हणणं आहे की याला पाहण्यापेक्षा माझं म्हणणं, भविष्य काळामध्ये आपला कोणता लोकप्रतिनिधी आपल्याला सहकार्य करू शकतो, चांगला वागू शकतो, माणुसकी देऊ शकतो, त्याला निवडून देण्याचा प्रयत्न जनता करेल. तुमच्या उत्तर कोरेगाव आणि खटामध्ये काही दुष्काळी भाग आहे, त्यासाठी पाण्याची काही उपाययोजना आपल्याकडून करण्यात येणार आहे? पुढील काही उपाययोजना आहेत? पहिल्या प्रथम मी ज्यावेळेला पहिला आमदार झालो होतो 2013ला मोठा दुष्काळ पडला होता. त्यावेळेला मी सगळी जलसंधारणाची कामं घेतली. ज्या ठिकाणी कायम टँकर लागत होता, अगदी डिस्कर पासून जर काढली, मूळ मांजरवाडीपासून डिस्कर पासून, तर तुम्हाला कळेल की एकेका गावात 15-15, 10-10, 5-5, 20-20 आम्ही तलाव केले होते, जलसंधारणाची कामं केली होती. त्यापासून दुष्काळाची अशी झळ लागलेली नव्हती. फार आम्ही CCTV माध्यमातून काम केलं होतं, CCTV केले होते. त्याप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आम्ही राबवल्या, पाणी अडवा पाणी जिरवाच्या धोरणाप्रमाणे. त्याचा फायदा झाला. आता इरिगेशनच्या माध्यमातून जी आता सध्या प्रचार होतो, खरं म्हटलं तर त्या योजना लागू झाल्या तर निश्चितपणे त्याचा विचार करते. परंतु 4 योजनेला या ठिकाणी मंजुरी देत असताना अनेक व्याप्ती वाढत गेल्यामुळे मूळ आणि आता याच्यामध्ये फरक पाहायला मिळतोय. मला वाटतं की चुकीच्या पद्धतीने दिलेलं हे त्यांनी केलेलं हे होतं, त्यामुळे त्यांच्या विरोधात नॅरेटिव्ह आहे. तुमच्या विरोधकांकडून म्हणजे तुम्ही तुमच्या विरोधकांवर टीका केली होती की ते प्रशासनावर दबाव आणतायत, जनतेवरती दबाव आणतायत. तुम्ही काही 1-2 दिवसापूर्वी पुसेगावमध्ये आंदोलन केलं होतं. कशा प्रकारे नक्की काय तुम्हाला वाटतंय, काय दबाव? लोकांनी आता कोणावर विश्वास ठेवा एवढाच प्रश्न राहिलेला आहे. त्यामुळे प्रशासनाच्यावर असलेला प्रचंड दबाव, त्यामुळे लोकांनी आता कोणाकडे न्याय मागावा. अधिकारी काही चांगले आहेत, पण त्यांचा पण नाईलाज होतो की वरती लगेच त्यांना चांगला व्हर्च्युअलला बदली करतो वगैरे. त्यामुळे त्यांना फार हे करता येत नाही. मला वाटतं की त्याचा विचार करणं गरजेचं. पुढं आता महाराष्ट्रात सरकार कोणाचं येईल आणि कोण मुख्यमंत्री होईल, काय वाटतं? मुख्यमंत्रीचा महाविकास आघाडीचा चेहरा अजून ठरलेला नाही, त्यावेळेला वरिष्ठ नेते बोलतील. पण महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये 100% येणार. वातावरण तसं पूरक वाटते का आपल्याला? किती सीट्स येतील काय? 100% वातावरण पूरक वाटते. आणि पूरक वातावरण असल्यामुळेच विरोधकांचे आता वेगवेगळ्या प्रकारचे आरोप सुरू झालेले आहेत.
कोरेगावात आपल्याकडे जोरदार इन्कमिंग पाहायला मिळते. आता पूर्ण ग्रामपंचायतच्या बॉडी एकदम पूर्ण पक्षप्रवेश आपल्याकडे करत आहेत. कशा प्रकारे आपल्याला यश काय झालं, लोक दबलेली होती. ज्या लोकांना हे काम पसंत नव्हतं, जी स्वाभिमानी होती, त्या लोकांना हे म्हटलं तर फार चुकीचं वाटत होतं. पण बोलणार कोणाकडं? आचारसंहिता लागेपर्यंत त्यांनी वाट बघितली, कारण प्रशासनाचा हाताशी धरून प्रचंड प्रमाणामध्ये केलेला सत्तेचा गैरवापर होता. आणि त्यामुळे काही लोकांना वाटलं की मी म्हणजे कोण, आणि त्या राजाप्रमाणे ते वागण्याचा प्रयत्न करून लोकांना दाबण्याचा प्रयत्न केला. त्याच्यावरचा उद्रेक आहे. 100% सर्वजण उद्रेक करतील. ते करण्यासाठी फक्त पुढे लागणं गरजेचं आहे. ते आम्ही लागणार. पवार साहेबांनी टाकलेला विश्वास आपल्यावरती कशा प्रकारे आपण सार्थ करणार, कशा प्रकारे आपल्याला मतदान? पवार साहेबांनी माझ्या विश्वास टाकलेला आहे, पक्षाने विश्वास टाकलेला आहे. खरं म्हटलं तर आता नेकराची नेतृत्वाची पोकळी ही सर्व पक्षामध्ये होते, चढावड होते. यामध्ये जर काम तुम्ही करून दाखवलं तर त्याचा फायदा निश्चितपणाने होतो. मला वाटतं की आताच्या ह्या सर्व घडामोडीमध्ये पक्षाला ठराविक नेते आहेत, त्यांना मजबूती नाही, त्यांना पुढे आणून त्याप्रमाणे राज्याची घडी बांधली पाहिजे. आणि मला वाटतं हे काय अवघड होणार. हे आपल्यासोबत कोरेगाव मतदारसंघाची महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीकांत शिंदे साहेब यांनी आपल्याशी बातचीत केली. कॅमेरामॅन निलेश सोहेल मुलानी, कोरेगाव, सातारा.